स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इम्पॉर्टंट असे 20 प्रश्न पाहणार आहोत। 20 प्रश्न राहणार। तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी किती तयार आहात किती नाही स्वतः चेक करा। पहिला प्रश्न पहा, लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गंजण्यापासून संरक्षण होते, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला पर्याय क्रमांक ड ग्लॅव्हेनायझेशन म्हणतात। जेव्हा लोखंडावर जस्ताचा लेप देतो गंजण्यापासून संरक्षणासाठी, तर त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? ग्लॅव्हेनायझेशन। पुढचा प्रश्न, टिंब ऍसिड हे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जातात, सेलमध्ये कोणते ऍसिड वापरले जातात ते सांगायचं या ठिकाणी। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 ते 3 सेकंद मिळतील। स्वतः चेक करा किती तयार आहे किती नाही परीक्षेसाठी। तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक अ सल्फ्युरिक ऍसिड। पुढचा प्रश्न, 1905 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले? आता 1905 मध्ये बंगालचे प्रांताचे विभाजन झाले हे माहिती आहे, पण ते कोणी केले ते या ठिकाणी विचारलं। तर ते केलं होतं लॉर्ड कर्झन, पर्याय क्रमांक ब लॉर्ड कर्झन यांनी। तर ते कधी केले होते? 20 जुलै, तारीख पण लक्षात राहू द्या, 20 जुलै 1905 साली, 20 जुलै 1905 साली केले होते। पुढचा प्रश्न, सूर्यातील ऊर्जा निर्मितीचे प्रक्रियेचे नाव सांगा। सूर्यातील ऊर्जा निर्मितीचे प्रक्रियेचे नाव सांगायचे। तर महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या। तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ब न्यूक्लिअर फ्युजन। न्यूक्लिअर फ्युजन प्रतिक्रिया सूर्य आणि इतर ताऱ्यांना शक्ती देतात। लक्षात राहू द्या, जर असा प्रश्न आला सूर्य आणि इतर ताऱ्यांना कोण शक्ती देतात, तर न्यूक्लिअर फ्युजन हे उत्तर द्यायचं। पुढचा प्रश्न, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कोण होते? भारताचं विचारलं या ठिकाणी। तर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय हे लॉर्ड माउंटबॅटन, पर्याय क्रमांक ड हे त्याचं उत्तर राहणार। तर लक्षात राहू द्या, लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे, जर असा प्रश्न आला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर लॉर्ड माउंटबॅटन उत्तर द्यायचं। भरपूर परीक्षेला विचारणारा प्रश्न। पुढचा प्रश्न, सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन धरण, काय विचारलं त्यांनी? नागार्जुन धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भाऊ काय करा, तुम्ही स्वतः चेक करा, हे स्वतः फसवणूक करू नका। जमतंय का नाही जमतंय स्वतः चेक करा, एकदा डोक्यामध्ये विचार करा, बरोबर उत्तर येतंय का नाही येते। असं जर केलं, आत्ताच जर असं केलं तर परीक्षेला चुका होणार नाही। जर फक्त व्हिडिओ बनवून म्हणून पाहिलं तर काही खरं नाही भाऊ। स्वतः चेक करा, अभ्यास टेस्ट बनवून द्या आपला प्रत्येक व्हिडिओ, तर तुमचं खरं परीक्षेला तुमचं चुका होणार नाही। आता चुकलं ना भाऊ तर परीक्षेला चुकणार नाही, जो चुकतो तोच शिकतो। तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक क कृष्णा नदीवर बांधलेले नागार्जुन धरण आहे। तर याच्यात लक्षात राहू द्या, 26 दरवाजे, किती 26 दरवाजे असलेले जगातील सर्वात मोठे दगडी बांध असलेले नागार्जुन धरण आहे। पुढचा प्रश्न, गांधीजींचा 3 काठीय पद्धतीचा विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? तर पहिला सत्याग्रह एकदम बेसिक आहे, सगळ्यांना माहीतच पाहिजे। तुम्हाला जर मार्क 1 पण जमलं ना भाऊ प्रश्नाचं उत्तर समजून घ्या, काही ना काही तुम्हाला शिकायला भेटलं। तर याचं उत्तर राहणार आहे चंपारण, पर्याय क्रमांक क। आता चंपारण हे लक्षात राहू द्या 1917 ला, किती 1917 ला बिहारच्या चंपारण जिल्ह्यात याची सुरुवात झाली। हा सत्याग्रह म्हणजे काय? ब्रिटिशांच्या नीळ धोरणाविरुद्ध उठाव होता। लक्षात राहू द्या मित्रांनो, याचं काय? 1917। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभलेला आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात राहू द्यायचा। भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ड गुजरात। तर मग असा प्रश्न आला किती किलोमीटर लाभलेला आहे, तर त्यांना सांगायचं 1600 किलोमीटर लाभलेला आहे। आणि मग महाराष्ट्राचं विचारलं तर महाराष्ट्राचं काय करायचं? कमेंट्स करायची। ज्यांना उत्तर येत असेल त्यांना कमेंट्स करायचे, महाराष्ट्राला किती किलोमीटर किनारा लाभलेला आहे त्याचं उत्तर कमेंट्समध्ये करायचं। आणि कोणत्या जिल्ह्याला जास्त लागलेलं आहे त्याच्यावर पण प्रश्न येतात। मी तुम्हाला कमेंट्स करण्यासाठी काय सांगतोय, कमेंट्स करून मला काही भेटणार नाही, पण ती कमेंट्स तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार जर तुम्ही कमेंट्स करणार। आणि परीक्षेला जर प्रश्न आला भाऊ मी गॅरंटी देतो तुम्ही उत्तर देणार, विसरणार नाही, आयुष्यभर विसरणार आहे। त्याच्यासाठी सांगतो कमेंट्स करणं शिका, कमेंट्स करा। पुढचा प्रश्न, कोणत्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? रात आंधळेपणा कधी होतो भाऊ? कोणत्या पोषक घटकामुळे? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर राहणार आहे अ आणि जीवनसत्व काय? अ। तर महत्वाचं या ठिकाणी लक्षात राहू द्या, आता जीवनसत्व रात आंधळेपणा आपल्याला नाही होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? तर लक्षात राहू द्या, गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा, भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, आळू, दूध, लोणी, चिंच हे सगळं खाल्लं पाहिजे भाऊ। यकृत, मासे, अंड्याचे पिवळा बल हे जर खाल्लं ना जीवनसत्व अ तुम्हाला येणारच नाही जीवनामध्ये। पुढचा प्रश्न, महागाईमुळे टिंब होते। आता महागाईमुळे काय होते ते सांगायचं या ठिकाणी।
काय होतं पर्याय क्रमांक अ वाचा, ब वाचा, क वाचा, ड वाचा. महागाईमुळे काय होतं? सिंपल आहे, एकदम बेसिक आहे, माहीतच पाहिजे होतं उत्तर. पर्याय क्रमांक अ, पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि उत्पन्नात घट होती. लक्षात राहू द्या, पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि उत्पन्नात काय होती? घट. पुढचा प्रश्न, विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूचे नाव टिंबटिंब होती. आता विमानाचा शोध कोणी लावला हे माहीतच पाहिजे. प्रत्येक परीक्षेला तुम्ही PYQ घेशाल, कोणत्याही परीक्षेला प्रश्न पडतो. बंधूंची नावे विचारली या ठिकाणी, तर बंधूंची नावे द्यायची त्यांना. पर्याय क्रमांक ब, विल्बर आणि अर्विल राईट. पुढचा प्रश्न, कोणते जीवनसत्व सनशाईन विटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे? कारण ते सूर्यकिरणापासून मिळते. सनशाईन विटॅमिन कोणते कोणते आहे भाऊ? हां, सूर्यकिरणापासून कोणते मिळते? बेसिक आहे, माहिती पाहिजे. पर्याय क्रमांक आलं, शबाश. पर्याय क्रमांक ड, विटॅमिन ड हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, थॉमस कप, सुधीरमन कप आणि उबेर कप कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी मी सगळे कप घेण्याचा प्रयत्न केला, 2-3 कप घेतले पहा. हे कप कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर सांगायचं. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. आलं. पर्याय क्रमांक क, बॅडमिंटन. आता याच्यामध्ये ना तुम्ही परीक्षेत जर पाशाल ना, कोणत्याही परीक्षेमध्ये फक्त थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे एवढंच येतं. मी या ठिकाणी 3 टाकून दिले, तर याचं उत्तर काय राहणार? बॅडमिंटन. पुढचा प्रश्न, मेंदूचा कोणता भाग बेटक, संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो? मेंदूचा कोणता भाग बेटक आणि संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो ते सांगायचं या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर राहणार, अनुमस्तिष्क. तर हे त्याचं उत्तर राहणार. तर लक्षात राहू द्या, हा काय आहे? छोटा मेंदू असं याला म्हणताय. काय म्हणताय याला? छोटा मेंदू असंही म्हणतात. लक्षात राहू द्या, याला छोटा मेंदू पण बनतो भाऊ आपण. आणि आणखीन महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर मेंदूच्या स्टेमच्या वरच्या मागील मेंदूमध्ये स्थित असतो हा. लक्षात राहू द्या, कुठे स्थित असतो? मेंदूच्या स्टेमच्या वरच्या मागील मेंदूमध्ये स्थित असतो. आणि त्याला काय म्हणायचं? छोटा मेंदू हे असं म्हणतो त्याला. जर प्रश्न उलटून पलटून आला परीक्षेला तर गोंधळून करायचा. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियमचे मुख्य धातूक कोणते आहे? ॲल्युमिनियमचे मुख्य धातूक विचारले या ठिकाणी, सांगा कोणता? पर्याय क्रमांक कोणता राहणार? जमतंय का नाही जमतंय? उत्तर कमेंट्समध्ये करायचं. तुमचा स्कोर किती आला, 20 पैकी किती पडले, किती नाही पडले, कमेंट्समध्ये सांगायचं. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक क, बॉक्साईट. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले? लक्षात राहू द्या, 42व्या दुरुस्तीद्वारे विचारलं तर ते सांगायचं. तर लक्षात राहू द्या, 42व्या सुधारणा अधिनियम कधी झाला होता? 1976. लक्षात राहू द्या, 1976ला झाला होता. लक्षात राहू द्या, कधी झाला होता? 42व्या सुधारणा अधिनियम 1976च्या प्रस्तावनेत. लक्षात राहू द्या, 3 नवीन शब्द समाविष्ट केले होते. ते 3 नवीन शब्द कोणते कोणते होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. मग याचं उत्तर काय राहणार भाऊ? एकदम सिंपल, पर्याय क्रमांक ड. ड हे त्याचं उत्तर राहणार. 3 लक्षात राहू द्या, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. किती? 42व्या सुधारणा अधिनियम मध्ये 1976चा. पुढचा प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 कशावर आधारित होता? भारत सरकारचा कायदा माहिती आहे, तो 1935चा कशावर आधारित होता? तो आधारित होता, आलं उत्तर, व्हेरी गुड, शब्बास. पर्याय क्रमांक ड, सायमन कमिशन. पुढचा प्रश्न, सुब्रोतो कप, सीझर कप, रोहर्स कप, ड्युरंट कप, संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आल्या सगळ्या ट्रॉफ्या. चल द्या उत्तर, विचार करा. एक पण तुम्हाला आठवले ना भाऊ, तुम्ही उत्तर देशाल, लगेच टिक करशाल. आली. तर पर्याय क्रमांक ड हे त्याचं उत्तर राहणार. फुटबॉलशी संबंधित आहे एवढ्या ज्या दिलेल्या आहे तुम्हाला ट्रॉफी. तर नेहरू ट्रॉफी, जिझर कप, रोवर्स कप, ड्युरंट कप हे कशाशी संबंधित आहे? फुटबॉलशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? तर लक्षात राहू द्या, डेसिबल. एकदम बेसिक प्रश्न आहे, माहितीच पाहिजे. नसन माहिती ना भाऊ, तर माहिती करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये काही ना काही तुम्हाला शिकायला भेटणार. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या काही ना काही तुम्हाला नवीन भेटणार म्हणजे भेटणार. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा असतो. याचं उत्तर काय करायचं? कमेंट्स करायची भाऊ. आणि तुमचं जेवढा स्कोर आला ना, कमेंट्स करा. आज तुम्ही कमेंट्स करणार, किती चुकले, किती बरोबर आले. जे चुकले ना भाऊ, तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. त्याचं उत्तर काय होतं? जेवढे बरोबर आले ना, त्याची खुशी ना तुमचं ते पण आयुष्यभर लक्षात राहील. तर याची कमेंट्स करा, तुमचे 20 पैकी किती बरोबर आले आणि तुम्ही किती परीक्षेसाठी तयार आहात. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.